लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील काळाराम मंदिरातील प्रभू श्री रामचंद्रांच्या सेवेद्वारे त्यांनी या अनुष्ठानास प्रारंभ केलेला आहे। नाशिक दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ट्विटवरील एका ऑडिओ संदेशाद्वारे आपल्या या अनुष्ठानाची माहिती दिली। जीवनाचे काही क्षण ईश्वराच्या आशीर्वादामुळेच प्रत्यक्षात उतरत असतात। आज जगभरातील रामभक्तांसाठी असेच पवित्र वातावरण आहे। सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या भक्तीचे अद्भुत असे वातावरण आहे। चारही दिशांना रामनामाचा जप ऐकू येतोय। प्रत्येक जण वाट पाहतोय 22 जानेवारीची। आता अयोध्येत प्रतिष्ठापनेसाठी केवळ 11 दिवस उरलेले आहेत। मला या पुण्यप्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे। माझ्यासाठी ही कल्पनेच्या पलीकडची अनुभूती आहे। मी भावुक झालोय। पहिल्यांदा आयुष्यात मी अशा प्रकारच्या मानसिक स्थितीतून जातोय। अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षे जे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं, मला त्या स्वप्नपूर्ती वेळी उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलेलं आहे। ईश्वरानं मला सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निमित्त बनवलेलं आहे। ही फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी 11 दिवसाचे विशेष अनुष्ठान सुरू केले आहे, असं मोदी यांनी म्हटलंय। त्यासाठी त्यांनी जनता जनार्दनांचे आशीर्वाद देखील मागितलेले आहे। हा क्षण शब्दात सांगणं अवघड आहे। शास्त्रानुसार आपल्याला ईश्वराची आराधना करण्यासाठी स्वतःमध्ये देखील दैवी चेतना जागृत करावी लागते। शास्त्रामध्ये प्रतिष्ठापनेसाठी कठोर व्रतवैकल्य सांगितलेले आहे। या नियमांचे प्रतिष्ठापनेच्या आधी पालन करावे लागते। त्यामुळेच आध्यात्मिक व्यक्तीच्या मार्गदर्शनात मी आजपासून 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू करतोय। या पवित्र क्षणी मी परमात्म्याच्या चरणाशी जनतेला प्रार्थना करतोय, तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या, जेणेकरून माझ्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही। माझे भाग्य आहे की मी अनुष्ठानाची सुरुवात ही नाशिकधाम पंचवटीपासून करतोय। पंचवटीमध्ये प्रभू श्रीराम यांनी बऱ्याच कालावधीसाठी वास्तव्य केलेलं होतं, असे मोदींनी नमूद केलेले आहे। पंतप्रधानांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देखील अभिवादन केलेलं आहे। तसेच या प्रसंगी त्यांनी आपल्या आईची देखील आठवण काढली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।